नमस्कार. एखाद्या गोष्टीच्या नुकसानीमुळे होणारं दुःख आणि दुसरीकडे कधीही न संपणाऱ्या लोभाचा आजार, या दोन्हीवर एकच उपाय असू शकतो का? ऐकायला विचित्र वाटतं नाही का? पण आजची ही कालातीत कथा आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे. आणि हो, आपल्याला खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. तर ही गोष्ट आहे श्रावस्तीतल्या एका मेहनती ब्राह्मण शेतकऱ्याची. म्हणजे बघा, तो दिवस रात्र काहीही न बघता प्रचंड परिश्रम करून आपली जमीन कसायचा. त्याने स्वतःला पूर्णपणे आपल्या कामात झोकून दिलं होतं. पण म्हणतात नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्या शेतकऱ्यानं काय काय केलं तर आधी नदीकाठची सगळी झाडं तोडली, जमीन मस्त नांगरली आणि मग मोठ्या आशेने पिकाची लागवड केली. आणि जसजसं ते पीक डोळ्यासमोर वाढत होतं तसतसं त्याचा आत्मविश्वासही वाढत होता. त्याचा आत्मविश्वास इतका वाढला होता की त्याने ठरवून टाकलं होतं की एकदा का भरघोस पीक आलं की आपण भरपूर दानधर्म करायचा. पण एका रात्रीत सगळं चित्र पालटलं. असा काही मुसळधार पाऊस झाला की एका विनाशकारी पुराहत्याचं ते उभं पीक, त्याची सगळीच्या सगळी मेहनत, सगळं काही वाहून गेलं. विचार करा, डोळ्यादेखत आपलं सर्वस्व गमावल्यावर काय अवस्था झाली असेल त्याची. तो दुःखाने पूर्णपणे खचून गेला होता. आता प्रश्न हा आहे की एवढा मोठा विनाश हे ज्ञानप्राप्तीचं कारण कसं काय ठरू शकतं? पण बुद्धांनी मात्र त्या शेतकऱ्याच्या दुःखात एक संधी पाहिली. संधी, जीवनाचं एक खूप मोठं गहन सत्य समजण्याची. तर त्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी बुद्धांनी त्याला त्याच्याच एका पूर्वजन्माची गोष्ट सांगितली. ही गोष्ट होती 2 राजपुत्र भावांची. आणि याच गोष्टीतून आपण दुःखाच्या अगदी मुळापर्यंत पोचणार आहोत. आता या कथेत जो मोठा भाऊ होता तो राजपुत्र असूनही सुरुवातीला सिंहासन आणि सत्ता दोन्ही गोष्टी नाकारतो. त्याला काय आवडत होतं तर एका व्यापाऱ्याकडे साधंसं काम करून जगायला. म्हणजे सत्तेचा त्याला अजिबात काडीचाही मोह नव्हता. आणि इथं हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे की लोभ कसा हळूहळू वाढत जातो. बघा, जो राजपुत्र सुरुवातीला गावकऱ्यांची मदत करत होता तोच हळूहळू स्वतःसाठी कर गोळा करायला लागतो. मग त्याची इच्छा वाढते, त्याला उपराजपद हवं असतं आणि शेवटी तर काय, तो आपल्या भावाकडे थेट संपूर्ण राज्याचीच मागणी करतो. म्हणजे बघा, एका छोट्याशा इच्छेचं रूपांतर नियंत्रणाच्या कधीही न संपणाऱ्या भुकेत कसं होतं ते. आणि हा बदल किती मोठा होता हे यातून स्पष्ट दिसतं. कुठे तो मला राज्याची काही पर्वा नाही म्हणणारा समाधानी माणूस आणि कुठे त्याचा प्रवास एका राज्यानेही माझं समाधान होत नाही अशा एका लोभी राजापर्यंत पोहोचतो. केवढा हा फरक! तर मुद्दा हा आहे की संपूर्ण राज्य मिळून सुद्धा त्याचं समाधान झालंच नाही. त्याचा लोभ इतका इतका वाढला होता की त्याला कुठे शेवटच दिसत नव्हता. त्याची इच्छा आता त्याच्या शरीरावर आणि मनावर पूर्णपणे ताबा मिळवत होती. आणि अशातच एक घटना घडते. देवांचा राजा इंद्र एका रहस्यमय तरुणाचं रूप घेऊन चक्क त्याच्यासमोर प्रकट होतो. आणि तो काय करतो, तो राजाच्या त्या अनियंत्रित महत्वाकांक्षेला आणखी खतपाणी घालतो. त्याला आणखी 3 शहरांचं अधिपत्य देण्याचं एक अशक्य वाटणारं वचन देऊन त्याला मोहात पाडतो. पण तो तरुण अचानक गायब होतो. आणि झालं, राजा मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे खचून जातो. अरे देवा, 3 शहरांचं आधिपत्य गेलं ह्याच एका विचाराने त्याच्या शरीरात जणू काही आग लागते. आणि यातूनच त्याला एक असाध्य आजार जडतो. मोठमोठे वैद्य येतात पण कुणीही त्याला बरं करू शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीत एंट्री होते बोधिसत्वाची. ते एक ज्ञानी तरुण असतात आणि ते राजाला बरं करण्याचा दावा करतात. पण थांबा, त्यांचा उपाय काही औषधं किंवा काढे असा नव्हता. त्यांचा उपाय होता ज्ञानाचा, योग्य दृष्टीचा. त्या ज्ञानी तरुणानं राजाच्या आजाराचं अगदी अचूक निदान केलं. त्यांनी सांगितलं की हा काही शारीरिक आजार नाहीये, तर हा इच्छेचा गुलाम झाल्यामुळे झालेला एक आध्यात्मिक आजार आहे. आणि ही इच्छा ही एक अशी शक्ती आहे जी एकदा का वाढली की ती दुःखातून माणसाची कधीच सुटका होऊ देत नाही. मग त्या ज्ञानी तरुणाने राजाला पहिला श्लोक ऐकवला. तो म्हणतो, एखादा राजा समजा संपूर्ण जगावर विजय मिळवेल, तो समुद्राच्या एका किनाऱ्यावर पोहोचल्यावर समाधानी होईल का? नाही. तो विचार करेल की समुद्रापलीकडे काय आहे. याचा अर्थ सरळ आहे, जगातली कोणतीही इच्छा कधीच पूर्ण होत नाही, ती फक्त वाढतच जाते. त्यानंतर येतो दुसरा श्लोक. तो म्हणतो, जो माणूस ज्ञानाने परिपूर्ण आहे तो कधीही इच्छेचा गुलाम बनत नाही. म्हणजे बघा, याचा अर्थ किती सोपा आणि खोल आहे. शहाणपण किंवा खरी समज हेच त्या लालसेच्या आगीवरचं एकमेव औषध आहे. आणि मग शेवटी येतं ते अंतिम आणि सर्वात शक्तिशाली सत्य, जे त्याग आणि खरा आनंद यांच्यातलं नातं अगदी स्पष्टपणे उलगडून दाखवतं. ते सत्य म्हणजे आपण ज्या ज्या इच्छेचा त्याग करतो त्या प्रत्येक त्यागातून आपल्याला आनंद मिळतो. आणि ज्याला खरंच सर्व सुख हवं असेल त्याने सर्व वासनांचाच त्याग करायला हवा.
आणि काय आश्चर्य, हे शब्द कानावर पडताच तो राजा पूर्णपणे बरा झाला. जणू काही ज्ञानाच्या या औषधाने त्याचा आजार एका क्षणात नाहीसा केला. पण आता आपण पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊया. या जुन्या कथेचा त्या आजच्या शेतकऱ्याशी काय संबंध होता? तेव्हा बुद्धांनी तो सगळ्यात महत्त्वाचा दुवा जोडला. त्यांनी सांगितलं की त्या अतृप्त राजाचा आत्मा दुसऱ्या जन्मात याच दुःखी शेतकऱ्याच्या रूपात जन्माला आला होता. म्हणजे दोन्ही व्यक्ती खरं तर एकच होत्या, फक्त काळ आणि परिस्थिती वेगळी होती. आणि या सगळ्यातला सर्वात महत्त्वाचा धडा काय, तर तो हाच आहे की दुःख हे नुकसानीमुळे होवो किंवा लालसेमुळे, त्याचं मूळ एकाच गोष्टीत आहे, आणि ती म्हणजे इच्छा. आणि म्हणूनच त्या शेतकऱ्याच्या दुःखावर आणि त्या राजाच्या आजारावर उपाय फक्त एकच होता, तो म्हणजे ज्ञानाने इच्छेवर विजय मिळवणं. तर ही कथा आपल्याला जाता जाता एका खूप मोठ्या प्रश्नावर सोडून जाते की जर सोडून दिलेली प्रत्येक इच्छा आपल्याला आनंदच देत असेल, तर मग आपण नक्की अशा कोणत्या गोष्टींना इतकं घट्ट धरून बसलो आहोत, यावर विचार करायलाच हवा.